नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहे, ज्यामध्ये एमपीएससी राज्यसेवेचं जे स्ट्रक्चर आहे, जे मुख्य परीक्षेचं स्ट्रक्चर आहे, ते पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह झालेलं आहे. त्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. तो काय बदल झालेला आहे, तो आपल्याला संपूर्ण बघायचा आहे. यामध्ये आपण जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे पेपर आहे, त्यामध्ये प्रश्न कसे बनतात, पेपर कसा येतो, कारण की प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्स असतो. तर राज्यसेवेची जर तुम्हाला आता तयारी करायची असेल, तर तुम्हाला त्याचं संपूर्ण पॅटर्न, प्रश्न पेपरमध्ये किती येतात ते सुद्धा माहित असलं पाहिजे. बऱ्याच जणांना मेन्सचा शेड्यूलच माहित नाही आणि राज्यसेवेच्या अभ्यासाला ते सुरुवात करतात. तर असं नाही झालं पाहिजे, म्हणून आपण सर्वांना त्यामधलं पूर्ण डिस्क्रिप्टिव्हचं पॅटर्न चेक करणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते. तर आज आपला पहिला पार्ट आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला जीएसचं नाही सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मराठी, त्यानंतर इंग्लिश आणि एसेचं. तर यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात डिस्क्रिप्टिव्हचे ते आपण बघणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर खूप काही गोष्टी यामध्ये मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. एसे रायटिंग कशी करायला पाहिजे, मराठी रायटिंग, मराठीमध्ये कसं लिहायचं असते, इंग्लिशमध्ये कसं राहते, काय पॅटर्न आहे, ते सर्व पॅटर्न आपल्या समोर राहणार आहे. कारण की राज्यसेवा म्हटलं म्हणजे आता डायरेक्ट यूपीएससी झालेला आहे, तर यूपीएससी आणि राज्यसेवेमध्ये काय फरक आहे, एमपीएससी मध्ये थोडा फरक आहे, तो फरक सुद्धा आपण जाणून घेणार आहे. तर दोन्ही लँग्वेजमध्ये आपण व्हिडिओ करणार आहे, इंग्लिश आणि मराठी बोथ लँग्वेजमध्ये. तर हळूहळू आपल्याला सर्व समजेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. बघा आता इथे पहिले आपण थोडंसं याचं स्ट्रक्चर समजून घेऊ की कसा पेपर असतो. याचं स्ट्रक्चर मी ऑलरेडी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण पेपर पॅटर्न समजून सांगितलेला आहे. त्याची एक लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, कशा प्रकारचे आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये एक टेलिग्राम चॅनलची पण लिंक देईल. त्यामध्ये तुम्ही फक्त राज्यसेवेचं जे राहणार पॅटर्न किंवा ज्या राज्यसेवेचे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच ते राहणार. त्यामध्ये सर्व सिलेबस, पॅटर्न, पेपर कसा सॉल्व्ह करायचा, जीएसचा पेपर कसा करायचा, ऑप्शनल कसा असायला पाहिजे, ऑप्शनलचा सिलेबस किंवा त्याची रायटिंग स्किल कशी असते, ते सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. इथिक्स बद्दल पण सांगणार आहे. तर त्या चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचं जे पॅटर्न आहे ते बघा. इथं मुख्य परीक्षेचं पॅटर्न स्क्रीनवर सर्वांनी लक्ष द्या. तर यामध्ये बघा एकूण 1750 गुणांची ही परीक्षा आहे. त्यामध्ये बघा 275 गुण जे राहणार आहे ते राहणार आहे इंटरव्ह्यूचे, मुलाखतीचे. आणि टोटल जी परीक्षा होईल मग 2025 म्हणजे 2025 गुणांची ही परीक्षा होईल टोटल. म्हणजे 1750 जे गुण आहे हे आले कुठून, तर 1750 जे गुण आहे ते या एक्झाम वरून आले. तर आज जो आपण पाहणार आहे 3 पेपर जे मेन्सचे, त्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि निबंध म्हणजे एसेचा. तर मराठी हे 300 गुणांची राहते, जे की मेन्सचं सांगत आहे. 10वीच्या आणि मानक दिलेलं आहे 10वी, पण 10वी नसते, 10वी पेक्षा जास्त असते. पेपर दाखवून देईल मी तुम्हाला. तुम्ही म्हणणार सर पेपर नाहीये तर कोणते पेपर दाखवत आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळा. मराठी आहे, तर मराठीचा पेपर हा मराठी लँग्वेज मध्ये, महाराष्ट्राची एक्झाम आहे तर मराठीमध्येच असणार. 3 तास मिळणार आहे यासाठी. आणि इथं बघा हा अहर्ताकारी आहे. अहर्ताकारी म्हणजे काय होते, क्वालिफाईंग आहे. यामध्ये 25% गुण जे आहेत ते तुम्हाला काढायचे आहे. म्हणजे 300चे 25% होतात 75. तर तुम्हाला 75 इथं मार्क्स मिळाले तर तुम्ही हा पेपर क्वालिफाय केला. त्यानंतर इंग्रजीचा जो पॅटर्न आहे ते पण आपण जाणून घेणार आहे. पूर्ण पेपर तुम्हाला दाखवणार. हा सुद्धा 300 गुणांचा राहणार आहे. आणि माध्यम इंग्रजीचं राहणार आहे. 3 तासामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तो सॉल्व्ह करावा लागेल. यामध्ये सुद्धा 25% गुण तुम्हाला काढावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा 75 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स हवे. म्हणजे तुम्ही 75 दोन्ही पेपरमध्ये काढले तर तुमचा हे जे मार्क्स आहे हे काउंट नाही केला जाणार. हे फक्त यासाठी की तुम्ही क्वालिफाय झाले तर तुमचे हे जे खालचे पेपर आहे, जे की 250 गुणांना आहे, तर ते तुमचे काय होणार, चेक केला जाणार पेपर. आणि त्यावर तुमचा कट ऑफ राहील. म्हणजे या 2 पेपरवर कट ऑफ राहणार नाही. पण कट ऑफ जरी नसला तरी हे पेपर अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही क्वालिफाय जर तुम्ही हे केले नाही तर तुमचे खालचे जे पेपर्स असतात ते चेक सुद्धा केले जात नाही. तर मी सर्व स्ट्रक्चर तुम्हाला हळूहळू समजून सांगतो. कारण की हा राज्यसेवेचा पॅटर्न आहे. इनडायरेक्टली यूपीएससीचा पॅटर्न सुद्धा सेम आहे. त्यामध्ये थोडा बदल आहे, थोडे पॉईंट मध्ये बदल आहे. ते मी तिकडे तुम्हाला क्लासच्या याच्यात किंवा पॅटर्नच्या याच्यात सांगून देणार. तर बघा आता हे तुमचं 2. त्यानंतर एसे, निबंध. तर निबंध इथून बघा, गुणवत्तेसाठी गणना करायचे पेपर्स. म्हणजे इथून तुमची हे जे 1750 मार्क्स होते लेखी परीक्षेचे, हे इथून पकडले जाणार. ज्याला पेपर 3, 4, 5, 6 याला आपण इथून 4 पासून GS1, GS2, GS3, GS4 म्हणतो. तर या GS4 पर्यंत, GS2, GS1, GS2, GS3, GS4 चं सुद्धा मी पूर्ण पेपर पॅटर्न तुमच्यासमोर आणणार आहे. एक पेपरमध्ये किती प्रश्न असतात, त्यामध्ये तुम्हाला किती सॉल्व्ह करावं लागते लेखी परीक्षेमध्ये, तर ते सर्व आपण पाहणार आहे. तर पहिले आजचा जो पेपर पार्ट 1 आहे त्यामध्ये आपण हे 3 बघणार आणि पुढचा उद्याला व्हिडिओ अपलोड करेल मी. त्यामध्ये उरलेले 4 आणि नंतर ऑप्शनलचं टाकणार. तर 1 बाय 1 आपण टाकणार. तर असं स्ट्रक्चर राहते. स्ट्रक्चर समजलं असेल. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ, मराठी. तर मराठीत पेपर कसा असणार, तर मराठीमध्ये बघा महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर हा 300 गुणांचा राहणार आहे. मराठी भाषेचा अहर्ताकारी पेपर आहे. अहर्ताकारी म्हणजे क्वालिफाईंग. तर यामध्ये बघा महत्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे, हे या पेपरचे उद्दिष्ट आहे. तर प्रश्नाचे स्वरूप स्थूल मानाने पुढील प्रमाणे राहील.
तिथंच त्यांनी स्वरूप दिलेलं आहे बघा. पहिला याच्यात दिलेला आहे, दिलेल्या परिच्छेदाचे आकलन करणे, संक्षिप्त लेखन, परिपाठ आणि शब्दसंग्रह, लघुनिबंध, इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेत अनुवाद. तिथं असे 5 यामध्ये प्रश्न येणार आहे. तर परिपाठ आणि शब्दसंग्रह, ज्याला आपण व्होकॅब्युलरी म्हणतो, कंटेक्स्ट आणि व्होकॅब्युलरी इंग्लिशमध्ये, तर पण हे मराठीमध्ये राहणार आहे. तर 5 राहणार आहे सेक्शन यामध्ये. तर आता पेपर कसा आहे तो समजून घेऊ. तर हा पेपर अर्थकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानकांसाठी मोजण्यात येणार नाही, ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग आता पेपर कसा आहे तो बघू. चला आता आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ. बघा आता तुमच्या स्क्रीनवर जो आहे तो मराठीचा जो पेपर आहे तो सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झाम 2022 म्हणजे 2022 मध्ये जो युपीसीचा पेपर झालेला आहे त्याचा स्ट्रक्चर तुमच्या समोर दिसत आहे इथे. आता हे पेपरमध्ये जे स्ट्रक्चर युपीसीचं दिसत आहे, मग मराठी मधलं आणि युपीसीचं काय स्ट्रक्चर सेम राहणार आहे. तर बघा आता तुम्हाला मी पेपरचे प्रश्न दाखवतो. हे सेम पॅटर्न तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे राज्यसेवेला. तर काय फरक आहे, एका फक्त इंग्लिशमध्ये पेपरमध्ये फरक आहे तो पण दाखवून देणार. तर आपण खाली येऊ थोडं बघा प्रश्न कसे राहणार आहे. तर बघा इथं प्रश्न सोडवण्यापूर्वी पुढीलपैकी प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचा. सर्व प्रश्न सोडवायचे आहे, त्याचे गुण व त्या प्रश्नासमोर दिलेले आहे. तर हे तुम्ही वाचू शकता. तर मराठी देवनागरी लिपीमध्ये हे तुम्हाला लिहायचे आहे प्रश्न. इथे सर्व तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपरचं इथं मराठी आणि इंग्लिश बोथ लँग्वेजमध्ये त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे पहिल्या पेजला. ठीक आहे. तर आता सेकंड पेजला बघा प्रश्न कसे राहणार आहे. तर बघा खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दामध्ये निबंध लिहा. जो निबंध असतो, एसे असतो तो लिहा लागते. तर एकाच विषयावर तुम्हाला असे 4 विषय दिलाय. जसं अक्षय ऊर्जा, शक्यता आणि आव्हाने. ठीक आहे. तुम्ही वाचू शकता इथं खेळांचे वाढते व्यावसायीकरण. तर ही डिटेल तुम्हाला असे 5 किंवा 4 असे टॉपिक येणार, त्यावर तुम्हाला एसे लिहायचा आहे. एसे कसा लिहायचा, निबंध कसा लिहायचा, त्यावर सुद्धा मी त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व टाकेल. त्याचा एक पॅटर्न असतो, ते सर्व आपण पाहणार आहे. या प्रकारे राहणार. त्यानंतर हा पहिला प्रश्न राहिला, याचे 100 गुण तुम्हाला राहणार. 300 मार्क्सचा पेपर आहे, यातले 100 तुम्हाला कळले. त्यानंतर बघा दुसरा राहणार 5 प्रश्न राहणार आहे. ठीक आहे. सेकंड बघा, पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताराच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा. तर तुम्हाला उतारा वाचायचा बघा. इथं तुम्हाला एक पूर्ण पॅसेज दिलेला आहे, उत्तर दिलाय आणि त्याच्यावर त्यांनी मग तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर 12 × 12 × 5 म्हणजे 12 गुणिले 5 सोबत 60 म्हणजे एक प्रश्न हा किती मार्क्सला राहणार आहे, 12 मार्क्सला राहणार आहे. तर ते प्रश्न कसे आहेत जरा एकदा ते बघून घेऊ. कारण की उतारावरील प्रश्न उतारा मोठा आहे बघा, कंटिन्यू उतार चालू आहे. इथून प्रश्न सुरू होतात. हे बघा 5 प्रश्न A, B, C, D, E. तर असे प्रश्न राहील आणि तुम्हाला त्याचं संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला उत्तर लिहावं लागेल बाय रायटिंग. म्हणजे मराठी तुम्हाला अवॉइड करता येणार नाही. मराठी तुम्हाला कंपल्सरी आहे, तर ते करणं भाग आहे. सेम युपीसीला पण तुम्ही मराठी घेऊ शकता. त्यामुळे जो पेपर 1 राहतो तुमच्या लँग्वेजमध्ये, ओन लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहावा लागतो. हा झाला सेकंड नंबरचा प्रश्न. आता थर्ड मध्ये जो थर्ड तुम्हाला क्वेश्चन असा येणार, खालील उतार्याचा अंदाजे 1/3 शब्दात सारांश लिहा. उताराला शीर्षक देऊ नाही, सारांश मराठीत लिहा. सारांश म्हणजे काय, तर संक्षिप्त रूप म्हणजे साध्या शॉर्टकट म्हणजे शॉर्ट मध्ये तुम्हाला 1/3 1/3. तर 1/3 तुम्हाला हा जो पॅराग्राफ दिला आहे इथं, हा जो उतारा दिलाय याला 1/3 मध्ये तुमच्या भाषेत स्पष्ट करून लिहायचा आहे. तर हा तो पॅसेज आहे. हा तिसरा प्रश्न होता. ठीक आहे. त्यानंतर जो चौथा प्रश्न आहे तो कसा राहणार आहे बघा. तर बघा फोर्थ प्रश्न, पुढील उताराचे इंग्रजीत भाषांतर करा. एक असा येईल की मराठीमध्ये पॅसेज, जसा हा बघा मराठीमध्ये पॅसेज आहे, तर याचं तुम्हाला रूपांतर करायचं आहे इंग्लिशमध्ये. तर इंग्लिशमध्ये करायचं आहे. आणि दुसरा राहील खाली उताराचे मराठीत भाषांतर करा. तर उतारा इंग्लिशमध्ये राहील, म्हणजे मराठीच्या पेपरमध्ये उतारा इंग्लिशमध्ये राहील आणि त्याचं रूपांतर तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीमध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर असे हे 2 सेक्शन राहील. तर इथं क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हा एकच आहे. ठीक आहे. परंतु त्याचे क्वेश्चन वेगवेगळे केले म्हणून 6 क्वेश्चन होतात. तसं एमपीसीनं जिथं 5 दिलेले आहे तर त्यामध्ये दिलं आहे मराठीचे इंग्लिशमध्ये अनुवाद आणि इंग्लिशचा मराठीमध्ये अनुवाद. तसे हे 2 क्वेश्चन होतात. आणि जो शेवटचा क्वेश्चन आहे जो की 5वा राहील, तसा पाहिलं तर 6वा राहील पेपरमध्ये, तो आहे त्याला आपण म्हटलं होतं व्होकॅब्युलरीचा. बरोबर आहे. तर त्यामध्ये खालील वाक्यप्रचाराचा अर्थ, म्हणी वगैरे है ना, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे सर्व तुम्हाला इथे येणार आहे. तर त्याचे मार्क्स तुम्हाला साईडला दिसत आहे. 10 मार्क, एक प्रश्न एक मार्कला असे 1 × 5 म्हणजे 5 मार्कला येणार. म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दार्थ, कधी कधी व्याकरण पण येऊ शकते व्होकॅब्युलरी जरी म्हटलं तरी. तर अशा प्रकारे ते 20, 25, 30 मार्कला प्रश्न राहणार आहे. तर एकदा पाहूनच घेऊ बघा. इथे 10 आणि 10 20 म्हणजे 30 मार्कला हे प्रश्न आहे टोटल. तर डिपेंड करेल ते कशानुसार त्यांनी मॅनेज केलेले आहे. तर हा झाला मराठीचा पेपर. मला वाटतं सर्वांना मराठीचा पेपर कळला असेल. म्हणजे तुम्हाला मराठी जर येत नसेल, बऱ्याच जणांना इंग्लिश असते, जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहे, तर त्यांनी व्यवस्थित मराठी करा. तुम्हाला मराठीची शब्दरचना पण कळली पाहिजे. ठीक आहे. त्यानुसारच तुम्हाला पेपर द्यायचा आहे. आता आपण जो इंग्लिशचा पेपर आहे तो कसा आहे त्याच्याकडे वळू. चला दुसऱ्या स्लाइडकडे जाऊ आपण. बघा आता जो पेपर 2 आहे ना, तो आपल्या समोर दिसत आहे. यामध्ये 300 गुणांची ही परीक्षा आहे. इंग्रजी भाषेत अहर्ताकारी म्हणजे इंग्रजी मधला पेपर आहे आणि
क्वालिफाईंगच आहे. यामध्ये पण तेच पॉईंट दिले, पण 5 पॉईंट त्या पेपरला होते. इथे 1 पॉईंट कमी झालेला आहे. बघा, पहिला दिलेल्या परिच्छेदाचे आकलन, संक्षिप्त लेखन, परिपाठ व शब्दसंग्रह, लघुनिबंध. म्हणजे इथं 4 सेक्शन दिले आहे. मराठीच्याला 5 सेक्शन होते. 5वा सेक्शन जो होता तो होता मराठीचा अनुवाद इंग्लिशमध्ये करा, इंग्लिशचा मराठीमध्ये भाषांतर करा. परंतु इथं ते दिलेलं नाही आहे. म्हणजे इथं 4च सेक्शन दिलेले आहे. तर आता हा पेपर कसा असतो तो आपण नेक्स्ट स्लाइडवर बघू. चला बघा आता. बघा आता तुमच्यासमोर इंग्लिशचा पेपर आलेला आहे. तर इंग्लिशचा पेपर हा सुद्धा कंपल्सरी आहे. हा सुद्धा सिव्हिल सर्व्हिस यूपीएससीचा पेपर आहे, मेन्सचा. पण यामध्ये आपल्या एमपीएससी मध्ये 4 सेक्शन होते, इथं 5 सेक्शन आहे. मग तो कुठला सेक्शन नाही आहे तो पण आपण पाहणार आहे. म्हणजे यूपीएससी वाल्यांना तो सेक्शन करावा लागेल, एमपीएससी वाल्यांना तो सेक्शन करायची गरज नाही आहे इंग्लिश मधला. तर बघा इथे खाली बघा, इथं क्वेश्चन पेपर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन आहे. जशी मराठीमध्ये सेम इन्स्ट्रक्शन होती तशी इंग्लिशमध्ये इथं दिलेली आहे. त्यानंतर बघा आता पेपर कसा आहे. तर सेकंड स्लाइडला जाऊ आपण याच्या. बघा, पहिले तर राईट अँड एसे इन अबाउट 600 वर्ड्स ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक. तुम्हाला खाली जसे मराठीमध्ये 4 टॉपिक दिले होते तसे इथे सुद्धा 4 टॉपिक दिले आहे. त्यावर तुम्हाला एक पॅसेज लिहायचा आहे. तर पॅसेज कसे लिहायचे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. आपण टेलिग्रामची डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावर मी तुम्हाला सर्व समजून सांगेल. त्यावर आता आपण बोलणार नाही. आज मला फक्त तुम्हाला पेपर पॅटर्न कसा आहे यावर बोलणार आहे, कारण की प्रत्येक गोष्टीवर बोलत गेलो तर व्हिडिओ लांबेल आणि टाइम जास्त कंझ्युम होणार. तर बघा आता एबीसीडी तुम्ही वाचू शकता. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं तर स्क्रीनशॉट काढू शकता. सेकंड बघा, रीड केअरफुली द पॅसेज गिवन बिलो and write your answer to the question that follow in clear, correct and concise language. ठीक आहे. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, म्हणजे पॅसेज दिलाय. त्या पॅसेज मधलं तुम्हाला काय करायचं, तुमच्या भाषेमध्ये त्या पॅसेजचे आन्सर लिहायचे, म्हणजे प्रश्नाचे उत्तर जसं मराठीमध्ये होतं सेम तसंच करायचं आहे. तर एसेज इथं 100 मार्क्स साठी आहे. इथं 15x5 म्हणजे 75 मार्कला हे आहे. त्यानंतर बघा, हा पूर्ण पॅसेज खूप मोठा राहणार, कारण की तुम्हाला त्याच्यावर संक्षिप्त उत्तर द्यायचे आहे. जसे बघा ए बी सी डी ई असे 5 प्रश्न राहणार. प्रत्येकावर तुम्हाला तुमच्या मराठी इंग्लिशमध्ये सर्व आन्सर द्यावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे मेक ए प्रिसियस ऑफ द फॉलोइंग पॅसेज इन अबाउट 1/3 ऑफ इन लेन. म्हणजे तुम्हाला 1/3 करायचं आहे. डू नॉट गिव्ह ए टायटल. तुम्हाला टायटल द्यायचं नाही आहे. विथ द प्रिसियस शुड बी रिटन इन युअर ओन लँग्वेज. तर सर्व तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे 1/3 करून. तर ते तुम्हाला लिहिता येईल. ह्या पॅसेजला तुम्हाला 1/3 करता येणार आहे. तर ते तुम्ही त्याला शॉर्ट करून व्यवस्थित त्याचा मिनिंग काय त्या पॅसेजचं ते सांगायचं आहे. हा तिसरा प्रश्न होता, जो की आपण मराठीमध्ये सुद्धा बघितला आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय म्हटलेलं आहे. तर नेक्स्ट जो आहे हा पॅसेज बघा. त्यानंतर इथं 4 नंतर बघा, इथं राईट द युअर सेंटेन्स मेक करेक्ट डू नॉट मेक. तर इथं बघा, इथून व्होकॅब्युलरी सुरू होते. जो व्होकॅब्युलरीचा सेक्शन होता ना तो इथे दिलेला आहे. तर बघा 4A4 तर हे सर्व दिलेलं आहे. आता इथं एक सेकंड का, इथं सर्व व्होकॅब्युलरी दिलेलं आहे. इथून चालू होते ते 4A पासून. टाइम अँड टाइड्स कशाला म्हणतो हे म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे. टाइम अँड टाइड्स वगैरे ते सर्व दिलेलं आहे. आणि इथं बघा मिसिंग वर्ड शोधा म्हणते, तर मिसिंग वर्ड बघावं लागेल. म्हणजे व्होकॅब्युलरीचा 4 प्रश्न येणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं 5 नाही आहे इथे. आणि त्यानंतर बघा इथं फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे, त्याला भरावं लागेल. त्यानंतर करेक्ट व्हर्ब टाकावं लागेल. बघा इथं व्हर्ब दिलेला आहे, टेक, एक्झामाइन, बिल्ड. तर तुम्हाला हे व्हर्ब बरोबर ॲक्युरेट करेक्ट करून तुम्हाला द्यायचं आहे इथं. ठीक आहे. सिंग्युलर प्लुरल नुसार जे मी इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कशा हे खूप सिंपल असते. 75 मार्क्स तुम्ही काढू शकता, परंतु त्याला लाईटली घेता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. इथं बघा अँटोनम्स, सिनोनम्स ते पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. समानार्थी, विरुद्धार्थी, तर ते सुद्धा इथं दिलेले आहे. ठीक आहे. तर असं राहणार आहे. एक सेकंड खाली बघा, चूज नेक्स्ट पेजला बघू आपण. बघा लास्टला बघा सर्व सेंटेन्स आहे. त्याचे मिनिंग तुम्हाला विचारले आहे, म्हणजे म्हणी विचारलेले आहे ते पण तुम्हाला देणार आहे. तर अशा प्रकारे हा संपूर्ण इंग्लिशचा पेपर आहे, ज्यामध्ये 4 सेक्शन असणार आहे. तर ते तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला विचारेल. तर सिंपल राहणार आहे. यामध्ये मराठी इंग्लिश पॅसेजचं मराठी करा हे येणार नाही आहे, किंवा मराठी दिलेलं राहील त्याचं इंग्लिश करा असं येणार नाही आहे. हा पूर्णपणे इंग्लिशचा राहणार आहे. तुम्हाला भाषांतर तुमच्या ओन लँग्वेजमध्ये करा असं येणार नाही आहे. ठीक आहे. जे 1/3 करा ते त्या इंग्लिशमध्येच करायचं आहे, मराठीमध्ये नाही करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण पेपर राहणार आहे, जो की इंग्लिशचा राहणार आहे. तर मला वाटतं मराठी तुम्हाला समजलं असेल, इंग्लिश पण समजलं असेल. यामध्ये 75 मार्क्स काढायचे दोन्ही पेपरमध्ये. क्वालिफाईंग पेपर आहे हा. परंतु याचा अभ्यास कसा करायचा, तर तुम्हाला यासाठी न्यूजपेपर रिडिंग चांगली पाहिजे. तुम्हाला शब्द बऱ्याच जणांना इंग्लिशची भीती वाटत असेल कदाचित, तर त्यांनी न्यूजपेपर रिडिंग चांगली करा. एक न्यूजपेपर आणायचा, त्याच्यामधून सर्व शब्द कसे आहे, कारण की जे पॅसेज येतात इथं तुम्हाला पॅसेज जे दिसत आहे हे पॅसेज तुम्हाला रीड झाले पाहिजे. या पॅसेजचं मिनिंग तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी स्वतः मराठीमध्ये शब्द जर समजत असेल त्याचं मराठीमध्ये मिनिंग लिहून घ्या. ते कसं असेल काय असेल, तर काही नाही 3-4 महिन्यामध्ये तुम्ही हे इझिली करू शकता. आणि तुमची इंग्लिश चांगली झाली तर तुमचं कम्युनिकेशन स्किल पण तुमची छान होऊन जाणार. तर असा हा पेपर होता. आता आपण तिसऱ्या पेपरकडे जाऊ, जो राहणार आहे एसेचा. तर चला आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ. बघा आता हा जो निबंधाचा पेपर आहे, यामध्ये फक्त एमपीएससीने फक्त एवढं सांगितलेलं आहे. हा आता 250 मार्क्सचा आहे. म्हणजे निबंधाचा जो पेपर आहे त्यापासून तुमचे मार्क्स
काउंट केला जाणार. त्यामुळे निबंधाचा पेपर तुम्हाला छान लिहायचा आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला स्कोर करायचा आहे. म्हणजे तिथे 75 अटेम्प्ट करून चालणार नाही, 75 मार्क्स मिळून तुम्हाला चालणार नाही. इथे तुम्हाला स्कोर करायचा 250 आउट ऑफ हाऊ मच मार्क यू हॅव टू गेट. तर हे महत्वाचं आहे. तुम्ही किती मार्क्स घेणार. तर उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविधी विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. तर बघा, इथे तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता. एक तर मराठी, एक तर इंग्लिश. जर तुम्ही इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली तर तुम्हाला जीएसचे जेवढे पण पेपर राहणार आहे, म्हणजे मराठीमध्येच राहणार, इंग्लिशमध्येच राहणार. पण GS3, GS4 इथून जे जीएस आणि निबंधाचे पेपर चालू होऊन जाणार. तर हे पेपर तुम्हाला जर द्यायचे असेल तर तुम्हाला एक लँग्वेज चूज करावी लागेल. जर तुम्ही मराठी लँग्वेज चूज केली तर तुम्हाला निबंध मराठीमध्ये लिहावा लागेल आणि जीएसचे पेपर सुद्धा सर्व मराठीमध्ये आणि ऑप्शनल सुद्धा मराठीमध्ये. आणि जर तुम्ही इंग्लिश लँग्वेज चूज केली तर तुम्हाला सर्व पेपरमध्ये इंग्लिशमध्ये निबंध एसे लिहावं लागेल, इंग्लिशमध्ये तुम्हाला सर्व जीएस द्यावं लागेल. तर हे तुम्ही प्रिपेअर करा, कोणत्या लँग्वेजमध्ये आपण बळकट आहे, कोणत्या लँग्वेजमध्ये आपण कॉन्फिडन्सली लिहू शकतो, हे महत्वाचं आहे. हा पेपर सर्व कारण की मी तुम्हाला GS1, GS2, GS3 याचे जेव्हा पेपर दाखवेल ना, ते तुम्हाला इंग्लिशमध्ये खरंच लिहिता येतात का याचा पण विचार करा, किंवा मराठीत लिहिता येतात का हा पण विचार करायचा आहे. ते पेपर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे कशा प्रकारे. आज आपण निबंधाचे प्रश्न कसे येतात ते पण बघून घेऊ. चला नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ आपण. बघा, आता स्क्रीनवर तुमच्यासमोर निबंधाचा पेपरचं UPSCचं सर्व स्ट्रक्चर दिलेलं आहे. ते तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारचे निबंध आहे, काय आहे. तर आता यामध्ये बघा, निबंधाचं जे दिलेलं आहे यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. स्टार्टिंगला ते इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्यायची क्वेश्चन पेपरची. आता कसं राहणार आहे ते बघू. बघा सेकंड इथे, तर इथे बघा 2 खंड राहणार आहे, म्हणजे 2 सेक्शन राहणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. इथे बघा, राईट 2 एसे चुझिंग 1 टॉपिक फॉर ईच ऑफ द सेक्शन ए अँड बी इन अबाउट 1000 टू 1200 वर्ड्स, म्हणजे 1000 ते 1200 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. 2 सेक्शन मध्ये तुम्हाला एकच पॅसेज लिहायचा आहे. बघा, इथं ऑप्शनलचा खूप मोठा मॅटर करतो. ऑप्शनल तुम्ही जो चूज करता त्याच्यावरून तुम्ही निबंध देऊ शकता. मी एक लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तिथं बघून घे जा, की मी पूर्ण तिथं सिलेबस पूर्ण वाचून दाखवलाय. 40 मिनिटं पेशन्स पाहिजे, कारण की पेपर कसा असणार आहे. UPSC MPSC लेवलची एक्झाम असल्यामुळे आता इथं तुमचं पेशन्स चेक केला जाणार. तुम्ही लास्ट पर्यंत पोहोचतच नाही त्या व्हिडिओच्या. तर तिथे मी सर्व सांगितलंय. जसं आता मी जिओग्राफी ऑप्शनल बद्दल सांगितलंय, तर जिओग्राफीच्या ऑप्शनल मध्ये तुम्हाला जिओग्राफी म्हणजे फक्त एकच येते असं नाही. तिथे असंख्य वेगवेगळ्या याचे नॉलेज मिळते. जसं जे पर्यावरण सेक्शन आहे एन्व्हायरमेंटचं, ते तुम्हाला जिओग्राफीच्या सेक्शनमध्ये छान प्रकारे मिळून जाते. म्हणजे तुम्हाला जिओग्राफी म्हटलं, भूगोल म्हटलं की फक्त भारत आणि महाराष्ट्र आणि असंच दिसते, असं नाही आहे. जिओग्राफीच्या पेपरचे GS1 मध्ये जे प्रश्न येणार ते तुम्ही सॉल्व्ह पण नाही करू शकत. तर इथं 3-4 फायदे आहेत. जसं आता बघा, पहिला बघा, फॉरेस्ट आर द बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स. तर केस स्टडी इथिक्स मध्ये पण येते आणि फॉरेस्ट हा बेस्ट इकॉनॉमिकल एक्सलन्स आहे मध्ये. म्हणजे बघा, इथं बोथ लँग्वेज मध्ये हा जो पेपर आहे आपले सर्व हे UPSCचं मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणून हा हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. परंतु जो पेपर राहणार आहे आपला, तो मराठी आणि इंग्लिशमध्ये राहणार आहे. म्हणजे दोन्ही क्वेश्चन मिळणार. जर तुम्ही मराठी माध्यम चूज केलं तर मराठीमध्ये त्याचा आन्सर द्यावा लागेल, इंग्लिश चूज केलं तर इंग्लिशमध्ये द्यावं लागेल. तिथं आर्थिक समृद्धी हासिल करने के मामले में वन सर्वोत्तम प्रतिमान होते है. तर आर्थिक समृद्धीच्या बाबतीत का बरं वन हे सर्वोत्तम प्रतिमान आहे. तर याचा आन्सर तुम्हाला बघा, एसेचा अभ्यास रायटिंगचा तुम्हाला वेगळा करायची बिलकुल गरज नाहीये. तुम्ही ऑप्शन कोणता घेता, तर एक पर्यावरणावर 100% प्रश्न येत असतो, लक्षात घ्या. जसं इथं फॉरेस्टचा आहे, तिथे पण तुम्ही पाहिला तर पेपरमध्ये प्रश्न आहे, जो मराठीमध्ये एसे लिहायचा आहे किंवा इंग्लिशमध्ये. तर तुम्हाला एक हमखास काय मिळतो, एसे मिळतो. त्यामुळे जिओग्राफी ऑप्शनमध्ये तुमचं पर्यावरणाच्या सेक्शनवरून तुम्ही हा याच्यावर बरोबर इझिली तुम्ही पॅसेज एक एसे लिहू शकता. तर सेक्शन 1 मध्ये एक एसे लिहायचा तुम्हाला. इथं 4, जसं कवी संसार के अनधिकृत रूप से मान्य विधायक होते हैं. तर तुम्ही बघा, हे हिंदी लँग्वेज थोडी अवघड असते मराठीपेक्षा, कारण की आपण हिंदीमध्ये बोलत नाही किंवा ते वाचत नाही त्यामुळे. त्यानंतर जो सेक्शन आहे बी, त्यामधून सुद्धा एकच लिहायचे आहे. म्हणजे बोथ, म्हणजे एक एसे हा 125 मार्क्सला आहे. बघा, इथं वरती दिलाय 125 × 2 250 मार्क तुमचे असे होणार यानुसार, आणि हे मार्क्स तुमचे काउंट केले जाणार. बघा, तर पूर्ण तुम्हाला स्ट्रक्चर दिलं आहे. इथे बघा, सर्व एसे कोणकोणते आहे ते. हे 2022चा पेपर आहे, 2021चा चेक करू शकता. कसा एसे लिहायचा हे सर्व मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर सांगणार आहे. तर अशा प्रकारचा हा पेपर राहणार आहे. 2 एसे तुम्हाला लिहा लागणार आहे. तर हे सेम स्ट्रक्चर, कारण की MPSC ही UPSCलाच फॉलो करत आहे. प्रश्न पण सेम आहे. UPSCच्या सिलेबसमध्ये MPSCच्या सिलेबसमध्ये काही फरक नाही. फक्त 2 पॉईंटमध्ये चेंजेस केलाय पेपर 1 मध्ये आणि पेपर 3 मध्ये. ते कोणते आहे ते पण मी तुम्हाला समोर सांगणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला हिंट देऊन देतो, की फक्त महाराष्ट्राचा संदर्भ जोडलेला आहे, तेवढा 2 पॉईंट इथे ऍड झालेले आहे. बाकी सेम पॅटर्न आहे, सेम
काहीच चेंज केलेला नाही युपीएससी एमपीएससी. म्हणजे इथून तुम्ही आता एमपीएससीची म्हटल्यापेक्षा युपीएससीची तयारी करताय असं जरी म्हटलं तरी ठीक आहे. तुम्ही लँग्वेज युपीएससी मध्ये मराठी घेऊ शकता, असा काही तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्हाला युपीएससी करायची आहे आणि सर आम्ही आता कसं करायचं, एमपीएससी पण करायची आहे सोबत, तर बोथही करू शकता मराठी लँग्वेज चूज करून. ठीक आहे. अन्सार शेख जे आहे त्यांनी सुद्धा मराठी लँग्वेज मधूनच केलं होतं. इंग्लिश करायची तर इंग्लिश मधून होऊ शकते, बोथ लँग्वेज मध्ये आपल्याजवळ अवेलेबल आहे. तर फक्त अभ्यासाचा तुम्हाला आता स्पीड वाढवावा लागणार आहे. जे येणारी राज्यसेवा आहे ते तुम्हाला माहित आहे की लवकरच येत आहे 2023 ची आणि न्यू पॅटर्न आहे. सर्वजण एका पातळीवर आलेले आहे, तर चांगला अभ्यास करा. तर असे हे 3 पेपर आहे. लक्षात आलं? तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण लवकरच जीएसचे पण पेपर टाकणार आहे. त्याचं डिटेल अनालिसिस करून देणार आहे. खाली लिंक दिलेली आहे तुम्हाला, त्या लिंकला टेलिग्राम लिंकला जॉईन होऊन जा. त्याच्यावर फक्त आपण राज्यसेवेचं टाकणार आहे, कारण की राज्यसेवा टार्गेट एक्झाम आहे आपली. जर कंबाईन करायचं तर कंबाईनचं पण एक आपलं हे जे आहे टेलिग्राम चॅनल आहे ते पण आहे, त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.